रचना यांचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आता आज आपण आधुनिक आवर्त सारणी यातील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण याचा अभ्यास करणार आहोत. तर इथे बघा काय दिलेलं आहे. एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असतो, मात्र दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये खूपच फरक असतो. म्हणजे आता इथे बघा, जी तुम्ही ही आवर्त सरणी आपण बघितली, यामध्ये आता हा जो दुसरा गण जर आपण घेतला तर यामध्ये बघा हे जे लिथियम, बेरिलियम किंवा हे बोरॉन आहेत, तर हे आहेत धातू आणि कार्बनपासून इकडे पुढे जे आहेत ते सगळे आहेत अधातू. मग यांचे जे आता त्यामध्ये पण हे लिथियम काय आहे, जास्त क्रियाशील आहे, बेरिलियम त्याच्यापेक्षा कमी आहे, बोरॉन त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि ही जी अधातू आहेत ही सगळी इकडची कार्बनपासूनची ही काय आहेत, दूरची मूलद्रव्य आहेत. मग आता इथे त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की जे शेजारी शेजारी गुणधर्म आहे, शेजारी शेजारी मूलद्रव्य आहेत, म्हणजे हे लिथियम आणि बेरिलियम, त्यांच्या गुणधर्मांमध्ये थोडासा फरक असतो, जसं मी तुम्हाला क्रियाशीलतेचं सांगितलं आत्ताच. पण जी दूरची मूलद्रव्य आहेत, जसं ही कार्बनपासून इकडे पुढे, तर त्यांच्या गुणधर्मांमध्ये खूपच फरक असतो. आता एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता दिसून येते. आणि आधुनिक आवर्त सारणीतील गण आणि आवर्तांची ही काय आहेत, वैशिष्ट्ये आहेत. इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन त्यांच्या प्रत्येक कक्षेमध्ये किती आहेत याच्यावरनं त्यांची जी साधर्म्य किंवा प्रवणता आहे रासायनिक गुणधर्मांमधली मूलद्रव्यांच्या, ती वेगवेगळी आहेत. आणि एखादे मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गणात आणि आवर्तात ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरनं ठरतं, म्हणजे त्याच्यामध्ये किती, त्याच्या आवर्तामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्याच्यावरनं ठरतं. आता इथे गण आणि आवर्तांची जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत, त्यामध्ये मूलद्रव्यांच्या गुणधर्मांची तुलना केली असता आवर्त सारणीतील गण आणि आवर्तांची वैशिष्ट्ये समजतात. आता एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मांमध्ये साधर्म्य व प्रवणता असते. मात्र आता इथे बघा, जसं लिथियम, सोडियम यांची जी ऑक्साईड्स आहेत, तर ह्यांचे काय आहेत, 2:1 त्यांचं प्रमाण आहे प्रत्येकाचं. म्हणजे हे असंच पुढे त्यांच्यातले हे जे साधर्म्य आणि प्रवणता आहे ती याप्रमाणे गणांची दिसून येते. पण मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडनं, उदाहरणार्थ डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात. आपण इथे शिकलो की हे डावीकडनं म्हणजे लिथियम पासून जर इकडे पुढे आपण गेलो उजवीकडे ह्या बाजूला, तर त्याच्यामध्ये काय होतं की त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म काय आहेत, थोडे थोडे क्रमाक्रमाने बदलत जातात. जसं आपण बघितलं की लिथियम जास्त क्रियाशील आहे, त्याच्यापेक्षा बेरिलियम कमी आहे, मग बोरॉन कमी आहे. म्हणजे हे धातू आणि अधातूंच्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये हे असे डावीकडून उजवीकडे बदल होत जातात. आता इथे गण व इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. मग आता त्यांनी जे 4 प्रश्न आपल्याला इथे विचारलेले आहेत, त्याच्यासाठी आधी आपल्याला काय बघावं लागणार आहे. आता इथे आपल्याला त्यासाठी काय करावं लागणार आहे, थोडे आठवा. हे पान नंबर 24 वरती हा जो तक्ता दिलेला आहे तो आधी आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. आता याच्यामध्ये कवच दिलेले आहेत, इलेक्ट्रॉनच्या भोवती जे कवच असतात, तर ते आहेत KLMN, हे 4 कवच. आणि त्यांची जी इलेक्ट्रॉनची धारकता आहे प्रत्येक कवचामध्ये, तर N ही काय आहे, इलेक्ट्रॉनची संख्या आहे. मग तिथे सूत्र तयार काय झालेलं आहे, 2N चा वर्ग, म्हणजे 2 आणि त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येच्या वर्गाला गुणलेला आहे. मग इथे K हे जर आपण कवच धरलं तर त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, आणि त्याला जर 2ने गुणलं तर 2 गुणिले 1चा वर्ग, 1चा वर्ग हा 1च असतो. मग 2 गुणिले 1चा वर्ग 1, 2 गुणिले 1 म्हणजे 2 येतं. म्हणजे ती इथे इलेक्ट्रॉनची धारकता किती असू शकते, जास्तीत जास्त 2 असणार आहे. तसंच इथे पुढे L या कवचामध्ये इलेक्ट्रॉन 2 असतात. मग इथे त्याला काय केलं, 2ने ह्या 2 इलेक्ट्रॉनच्या वर्गाला गुणलं. मग 2चा वर्ग किती असतो,
4 असतो. मग 4 गुणिले 2 किती येतात? 8. म्हणजेच या L या कवचाची इलेक्ट्रॉनची धारकता किती आहे? 8 आहे. त्याचप्रमाणे M आणि N. Mची 18 आहे, Nची 32 आहे. कारण Mमध्ये 9 इलेक्ट्रॉन असतात आणि Nमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. आता इथे KLM या इलेक्ट्रॉन कवचांसाठी Nच्या किमती काय आहेत? तर इथे KLM, Kची Nची किंमत आहे 1, Lची Nची किंमत आहे 2, Mची Nची किंमत आहे 3. एका इलेक्ट्रॉन कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात? सूत्र लिहा. मग सूत्र हे आहे 2Nचा वर्ग. आणि KLM या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती ते काढा. म्हणजे हे आता आपण इथे इलेक्ट्रॉन धारकता त्यांची काढलेली आहे. Kची 2 आहे, Lची 18 आहे, Lची 8 आहे, Mची 18 आहे, याप्रमाणे. आता इथे घन आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण याच्यामध्ये आता हे जे आता आपण बघितले इलेक्ट्रॉन कवचांची धारकता, तर त्याच्यावरती हे 4 प्रश्नांची उत्तर आता आपण लिहूयात. तर त्यांनी काय विचारले? आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून घन 1 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा. मग आता इथे हा जो घन 1 आहे हा आपल्याला दिसतोय इथे. मग त्याच्यातले जे मूलद्रव्य आहेत त्यांची आपल्याला एकाखाली एक नावं लिहायची आहेत. मग इथे ते काय आहेत ते घन? तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रिबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम. ही सगळी आपण इथे ही नावं एकाखाली एक लिहिली. आता पुढचा जो प्रश्न आहे त्यातला आहे या गणातील पहिल्या 4 इलेक्ट्रॉन मूलद्रव्यांचे स्वरूपण लिहा. मग आता इथे पहिली 4 मूलद्रव्ये म्हणजे कोणती येणार आहेत? H म्हणजे हायड्रोजन, लिथियम, पोटॅशियम, सोडियम आणि पोटॅशियम, आणि एक रिबिडियम पण आपण घेतला. तर मग त्या हायड्रोजनचा इथे बघा हे अणुअंक किती आहे? 1 आहे. मग हे कवचांमध्ये त्याच्या इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे? 1 असणार आहे. K या कवचामध्ये तेवढं एकच कवच असणार आहे. लिथियमची 3 अणुअंक आहे म्हणून त्याचे 2 कवच असणार आहेत, K आणि L. मग त्याच्यामध्ये K मध्ये किती बसू शकतात? 2 बसू शकतात. आणि मग एक जो उरतो तो कुठे येतो? लिथियममध्ये, त्याच्या बाहेरच्या कवचात. तसंच सोडियमचे 11 आहेत म्हणून K या कवचात 2 येणार, L या कवचात 8 येणार आणि M या कवचात 1 येणार. आणि पोटॅशियमचे 19 आहेत म्हणून K या कवचात 2, L या कवचात 8, M या कवचात 8 आणि N या कवचामध्ये हा 1 येतो. आणि हा रिबिडियम जो आहे त्याचे 37 आहेत म्हणून K या कवचात 2, L या कवचात 8, M या कवचात 18, N या कवचात 8 इथे आणि त्याच्या पुढच्या कवचामध्ये बाहेर 1 येतो. अशा प्रकारे आपण हे पहिल्या 4 म्हणजे 5वं आपण एक उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. तर ह्या 4 यांचे आपलं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून झालं. आता तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आढळतो? तर तो स्वरूपणातला सारखेपणा म्हणजे काय? त्याच्या बाह्य कवचामध्ये प्रत्येकाच्या 1-1 इलेक्ट्रॉन येतो. जर नीट बघितलं तर प्रत्येकाच्या बाह्य कवचामध्ये 1-1-1 हा इलेक्ट्रॉन येतो. हे त्याच्यातलं सारखेपणा झाला. आता या 4 मूलद्रव्यांच्या प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? त्याच्या प्रत्येकी संयुजा इलेक्ट्रॉन 1-1च आहेत. हे आपण इथे बघितलेलं आहे. आता तुम्हाला दिसेल की घन 1 म्हणजेच अल्कधातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. मग दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्यांची पाहिली तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 समान असल्याचे तुम्हाला दिसेल. म्हणजे तर समजा इथे उदाहरण त्यांनी बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं दिले. तर ही मूलद्रव्य घन 2 मध्ये म्हणजे अल्कधर्मी मृदा धातूंच्या कुलामध्ये आहेत आणि त्यांच्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन असतात. आता इथे बघा इथे आता बेरिलियम त्यांनी जे आपल्याला सांगितलं, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. तर बेरिलियमचे किती आहेत? 4. मग ते याप्रमाणे मॅग्नेशियमचे 12 मग 2, 8, 2 आणि कॅल्शियमचे 20 आहेत. तर 2, 8, 8, 2 म्हणजे इथे प्रत्येकी त्याच्या बाह्य कवचामध्ये किती आहेत? 2 आहे. म्हणजे त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन किती झाले? प्रत्येकी 2 झाले. त्याचप्रमाणे जो 17वा घन आहे
म्हणजे हॅलोजन कुलामधला, त्याच्यामध्ये जे फ्लोरीन आणि क्लोरीन आहे त्याच्या प्रत्येकी बाह्य कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. हे बघा आता इथे फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन यांच्या बाह्य कवचामध्ये काय असतात? 7. कारण फ्लोरीनचे 9 आहेत म्हणून 2 आणि 7, क्लोरीन 17 आहे म्हणून 2, 8 आणि 7, आणि ब्रोमीनचे 35 आहेत म्हणून 2, 8, 18 आणि 7. याप्रमाणे ही विभागणी झालेली आहे. वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक एक कवच वाढत जाते. म्हणजे आता इथे जसं आपण बघितलं की हे लिथियम हायड्रोजन, लिथियम, मग इथे आपण बघितलं की नाही की वर्ण खाली जाताना त्याचे काय होतं, इलेक्ट्रॉनचे एक एक कवच इथे वाढत जातं. म्हणजे इथे हायड्रोजनचं किती होतं? 1 होतं. मग लिथियमच्या इथे गेल्यावर ते 2 आणि 1 हे 2 कवच झालं. मग त्याच्यानंतर सोडियमचं 2, 8 आणि 1 झालं. त्यानंतर पोटॅशियमचं किती झालं? 2, 8, 8, 1 झालं. याप्रमाणे पुढे एक 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 कवच इथे वाढत जातं. त्याचप्रमाणे मग आता यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक आवर्त सारणीतील त्या त्या गणांचे वैशिष्ट्य आहे. मात्र जसे एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्या वाढत जाते. म्हणजे आपण बघितलं की वरून आत्ताच जे आपण बघितलं की वरून खाली जाताना काय होतं, प्रत्येक कवचाची संख्या तिथे वाढत जाते.